संजय राऊतांच्या बोलण्याकडं तुम्ही माध्यमच त्याला खूप महत्त्व देता. आम्ही त्यांच्या बोलण्याकडं फार गांभीर्यानं बघत नाही. त्यामुळे संजय राऊतांना ही सवयच आहे. महायुतीमध्ये काय काडी टाकता येते का याचा प्रयत्न ते खूप म्हणजे 2021-22ला जेव्हा माननीय शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही एक भूमिका घेतली तेव्हापासून त्यांचा हा प्रयत्न आहे. त्यांच्या आगबम सगळे संपले पण महायुतीमध्ये ते काय आग लावू शकले नाहीत. नाही 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 असं नाही, पटत नाही असं नाही म्हटली ती. संवाद साधण्यामध्ये थोडंसं कुठंतरी नाही कमी पडतात असं पण त्यांचा उद्देश नव्हता. की संवाद साधायला थोड्या प्रमाणामध्ये म्हणजे जितक्या सहजगत्या व्हायला पाहिजे. तर शिंदेसाहेब सारखे कामात असतात, प्रवासात असतात, बऱ्याच वेळा रिमोट भागामध्ये जातात. त्यामुळं कदाचित एका दुसऱ्या वेळी झाला नसेल संपर्क. पण माननीय शिंदेसाहेबांच्या जवळ गेली अनेक वर्ष मी काम करतोय. असं निरोप माननीय CM साहेबांचा तर आहेच आहे, पण आमच्यापैकी आमदार मंत्र्यांनी जिल्हाप्रमुखाने जरी कोणी निरोप फोन केला आणि त्यांचा त्यावेळी संपर्क झाला नाही तर कॉलबॅक येतो त्यांचा. आल्यावर दौऱ्यावरनं माघारी त्यांचे PA लगेच जोडून देतात आणि लगेच ते संपर्क करतात आम्हाला. त्यामुळं नाही असं नाही. तुम्ही माध्यमांनीच माननीय CM साहेबांनी एक प्रश्न विचारला आणि त्या प्रश्नाचं उत्तर देताना ते तसं म्हणाले की तुम्ही जसं म्हणला तसं की बाबा संपर्क काही वेळा होत नाही एवढंच. ही जवळीकता शिवसेनेला धोक्याची मनसे एकत्र येऊन आंदोलन केलं, पुन्हा एकदा एकत्र येण्याची चर्चा सुरू आहे. यावर तुम्ही काय कोण कोण एकत्र येणार? आंदोलन केलेलं आहे सुरुवात परत एकदा अधिकृत दोन्ही पक्षांकडनं जोपर्यंत ह्याच्यावर भाष्य होत नाही अधिकृत तोपर्यंत बोलणं मला तरी योग्य वाटत नाही. कारण मागच्या 3-4 महिन्यातलं किंवा 6 महिन्यातलं जर पाहाल तर आमचे मंत्रिमंडळातले सहकारी माननीय उदय सामंत साहेब 2-3 वेळा माननीय राज ठाकरे साहेबांना भेटायला गेले. एकदा माननीय एकनाथजी शिंदे साहेबांना माननीय राज ठाकरे साहेबांनी घरी निमंत्रित केलं. त्याप्रमाणे माननीय शिंदेसाहेब जाऊन आले. याही बाजू आहेत ना दुसऱ्या बाजूला की माननीय राज ठाकरे साहेबांनी शिवसेनेबरोबरची सुद्धा म्हणजे त्यांचे संबंध काही खराब आहेत असं नाही, चांगले संबंध आहेत. त्यामुळं जोपर्यंत दोन्ही पक्षांकडनं ऑफिशियल स्टेटमेंट अधिकृत प्रवक्त्याकडनं येत नाही तोपर्यंत काय बोलणं योग्य नाही. त्यांचा बोलण्याचा उद्देश असा होता की ज्या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हिंदी भाषिक लोक राहतात आणि त्या भागात गेल्यानंतर त्या भाषेमध्ये बोलावं लागतं या उद्देशानं ते बोललेले आहेत. याचा अर्थ मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. मराठी भाषा ही आपली मातृभाषा आहे. मराठी भाषेचा कुठंही अवमान करण्याचा किंवा त्या मराठी भाषेबद्दल असा वेगळा बोलण्याचा त्यांचा कुठलाही उद्देश नव्हता. ज्या भागामध्ये हिंदी भाषिक लोक मोठ्या प्रमाणात राहतात तिथं गेल्यावर त्यांच्या बोलीभाषेमध्ये बोलावं लागतं एवढंच सरनाईक साहेब म्हणाले. यावर संजय राऊतांनी टीका केलेली आहे. गरीब कशातला आहे? नाही 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 असा त्यांचा उद्देश नाही. कोकाटे ऐका कोकाटे साहेबांचं वक्तव्य मी ऐकलं. त्यांना काय म्हणायचं होतं की कृषी मंत्रीपद हे काम करण्यासाठी म्हणजे आता अवकाळी पाऊस आला, अतिवृष्टी आली, महापूर आला किंवा दुसऱ्या बाजूला दुष्काळ पडला तर सातत्यानं लोकांच्यासाठी म्हणजे कृषी मंत्र्याला सतत फील्डवर जावं लागतं. कृषी मंत्र्याला सतत ह्या गोष्टीवरती लक्ष ठेवावं लागतं. या गोष्टीतनं शेतकऱ्याला किंवा ज्याचं नुकसान झालं त्याला मदत कशा करता येईल ह्याच्यासाठी सतत फिरावं लागतं असा त्यांचा उद्देश होता. त्यांचा वेगळा उद्देश कुठलाही नव्हता. तुम्ही पाहिलं असेल नाशिक, नगर, अहिल्यानगर, नाशिक, जळगाव, धुळे ज्या भागामध्ये आता ह्या 21 तारखेपासून 27 तारखेपर्यंत अतिवृष्टी झाली, अवकाळी पाऊस आला, आमचे कृषी मंत्री फील्डवर आहेत. सगळ्या पालकमंत्र्यांना माननीय CM साहेबांनी दोन्ही DCM साहेबांनी सांगितलं ज्यांच्या जिल्ह्यामध्ये असं नुकसान झाले थेट बांधावर जावा. आम्ही 2 दिवस झाले फिरतोय सगळेजण. माझ्या जिल्ह्यामध्ये मी गेलो, आमदार माननीय मंत्री महोदय मकरंद पाटील साहेब गेले, जयकुमार गोरे साहेब गेले, शिवेंद्रराजे गेले. काल स्वतः आम्ही सगळ्यांनी दौरा केल्यावर आढावा बैठक घेतली.
प्राथमिक पंचनाम्यांची आम्ही यादी काढली. घरांची पडझड, पिकांचं नुकसान, जनावरांचं नुकसान, गायगोट्यांचं नुकसान, कांदे काढून ठेवलेत शिवारातच त्यांचं नुकसान, ह्या सगळ्यांचे आम्ही फील्डवर जाऊन त्याची माहिती घेतो आहे. आणि त्याला कदाचित उद्या मंगळवारी कॅबिनेटची बैठक होईल. एक मिनटं, मंत्रिमंडळाची मंगळवारी बैठक नियमित आहे. त्या बैठकीमध्ये ह्यांना मदत देण्याबाबतीत सुद्धा माननीय CM साहेब, दोन्ही DCM साहेब ह्याच्यावर निर्णय घेतील. त्याच्या आधी मागच्या महिन्यामध्ये माननीय चंद्रराव पाटील पैलवान मला येऊन मुंबईमध्ये भेटून गेलेले आहेत. ते फक्त काय त्यावेळेचे फोटो व्हायरल झाले नाहीत. मुंबईत मला ते भेटलेले. उदय सामंत साहेबांनी त्यांचा सत्कार केला आणि शिंदे साहेबांना तुम्हाला हार घालायची संधी कधी देणार हे जसं माननीय उदय सामंत साहेबांनी त्यांना विचारलं. जेव्हा ते माझ्या बंगल्यावर चहाला मुंबईला आलते तेव्हा देखील मी त्यांना हेच म्हटलं, माझ्या बंगल्यावर जसं आलाय तसं आपण एकदा ठाण्यात साहेबांच्या बंगल्यावर जाऊ. आलमट्टीबाबत नेमकं काय सरकारचं धोरण आहे? तुम्ही आता पूरपट्ट्यातले सगळे या बाबतीमध्ये राज्य सरकारची भूमिका परवा घेतलेल्या माननीय लोकप्रतिनिधींच्या बैठकीमध्ये माननीय सगळ्या लोकप्रतिनिधींनी तिथं मांडलेली आहे. मला वाटतं क्षीरसागर साहेब तुम्ही होता बैठकीला, ते पण नव्हते, मी पण काही कारणास्तव जाऊ शकलो नाही. पण या बाबतीत महाराष्ट्रात आलमट्टीची उंची वाढवल्यामुळं पूर परिस्थिती निर्माण होते. या गोष्टीला आमचा 100% महाराष्ट्राला बाधा होत असेल तर आमचा त्याला विरोध आहे. ओके, सरकारकडून कुठल्याही प्रकारे डिफेन्स केला जात नाही. नाही झाली ना बैठक. नाही, डिफेन्सच केला जात नाही. तुषार पाटील आणि खासदारांनी पूर्ण कागदोपत्री सांगितलं आहे की महाराष्ट्र शासनाने दिल्लीमध्ये काही मांडले नद्यांचं खोलीकरण, रुंदीकरण यासाठी डिझास्टर मॅनेजमेंट, जलसंपदा, सांगली, इचलकरंजी आणि कोल्हापूर महापालिका 3200 कोटीचा नाही वरती बोलवलं होतं ना, बोलवलं होतं. अंगली पाटील आंदोलन हां नाही त्यांच्यापर्यंत नाही बोलवलं असेल, त्यांच्यापर्यंत निरोप गेला नसेल. अहो बाकीचे आमदार खासदार होते ना. फक्त महायुतीचे आमदार खासदारांना तुम्ही बोलवलंय असा आरोप आहे. विरोधी आमदार खासदारांना तुम्ही बोलवलेलं नाहीये हा त्यांचा स्पष्ट आरोप आहे. त्यांचाही विचार घेऊ. तेच पूरपट्ट्यातले आहेत, जयंत पाटील पूरपट्ट्यातले आहेत. मी काय सांगितलं हे बघा, कोणाला बोलवलं कोणाला न बोलवलं याच्यापेक्षा आलमट्टीच्या उंची वाढवण्याच्या बाबीमुळं महाराष्ट्राला पूर परिस्थितीला जर सामोरं जावं लागत असेल तर जे महाराष्ट्राच्या हिताचं नाही त्याला महाराष्ट्र सरकार नेहमी विरोध करेल. पण साहेब आतापर्यंत ते महाराष्ट्र सरकारला समजलेलं नाही आहे का? त्याचा परिणाम होतोय का नाही आपल्या महाराष्ट्रावर? होतोय ना. मग किती दिवस ही चर्चा चालवायची? आता त्याच्यासाठी हे बघा, त्याच्यासाठी आपण लोकप्रतिनिधींची बैठक घेतली. त्याला प्रोसिजर आहे ना. शेवटी 2 राज्यांमधला जेव्हा हा विषय आहे तेव्हा एक तर त्याच्यात इंटरव्ह्यून केंद्रानं करावं लागेल. केंद्रानं इंटरव्ह्यून केल्यानंतर जर त्यातनं योग्य दोन्ही राज्याच्या समन्वयाचा तोडगा नाही निघाला तर मग शेवटी न्यायालयात जावं लागेल. पण राज्याच्या जे हिताचं आहे महाराष्ट्राच्या ती भूमिका राज्य सरकार घेईल. ओके, थँक्यू.